Hello, dear students. Welcome to my class on branch accounts. Today, we will discuss a new numerical question on branch accounts. Texmo Limited Bengaluru has a branch at Porbandar to which goods are invoiced to have 10% bearing on the market price. The Porbandar branch has sent the following figures for the year 2019-20. Stock on 1st April 2019 rupees 15,000. Stock on 31st March 2020 13,900. Datus on 1st of April 2019 rupees 26,200. Datus on 31st of March 2020 33,100. Goods received from the head office 80,800. Goods returned to the head office rupees 700. Cash sales 31,400. Credit sales 60,000. Allowances to customers 580. Return to customers rupees 200. Discount allowed to customers rupees 2,400. Bad debts 600. Rent 1,800. Salaries 6,000. General charges 1,300. Rent due but not paid for 2019-20 rupees 100. Miscellaneous income rupees 600. All the items of stock are kept at invoice price. All expenses are paid by the head office and all cash received is daily banked into the head office account. You are required to prepare branch stock account, goods sent to branch account, stock reserve account, branch datus account, branch expenses account, branch adjustment account and branch profit and loss account. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या प्रश्नाकडे थोडंसं बारकाईने पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या प्रश्नामध्ये या ठिकाणी तुम्ही इथे प्रश्न पाहत असताना आपल्याला जी काही इथे दिलेली माहिती आहे तर त्या माहितीमध्ये इथे असं लिहिलेलं आहे की माल पाठवत असताना तो कसा आहे 10% बिअरिंग ऑन दी मार्केट प्राईस. आता 10% बिअरिंग ऑन द मार्केट प्राईस इट मीन्स काय की आपल्याला जे लोडिंग काढायचं आहे तर ते लोडिंगमध्ये मार्केट प्राईस म्हणजे सेलिंग प्राईसच्या लोडिंग किती आहे 10% आहे. म्हणजेच मग अशा वेळेला जेव्हा आपण इक्वेशन लिहित असतो की सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट, हे जेव्हा आपण इक्वेशन लिहितो तेव्हा हे इक्वेशन लिहिताना आता इथे 10% ऑन मार्केट प्राईस आहे म्हणजेच इथे सेलिंग प्राईस आपल्याला किती कन्सिडर करणं अपेक्षित आहे 100. मग आता प्रॉफिट आपला 10 रुपये दिलेला आहे आपल्याला म्हणजेच आपले कॉस्ट किती असणार आहे त्या ठिकाणी 90 रुपीज. मग आपल्याला जेव्हा लोडिंग काढायचं तेव्हा लोडिंगचा फॉर्म्युला का आपला प्रॉफिट अपॉन सेलिंग प्राईस. मग प्रॉफिट किती आहे आपला 10 आणि आपली सेलिंग प्राईस किती आहे 100. म्हणजे जेव्हा आपण लोडिंग काढणार आहोत तेव्हा लोडिंग आपलं येणार आहे 1/10. तर 1/10 हे आपलं काय असेल त्या ठिकाणी लोडिंग असणार आहे आणि म्हणून या क्वेश्चनमध्ये लोडिंग किती आहे तर 110 आहे. आता प्रश्नामध्ये आपल्याला पहिल्यांदा जे काही दिलेलं आहे ते म्हणजे ओपनिंग स्टॉक दिला आहे 15,000. तर आता ओपनिंग स्टॉकचं रेकॉर्डिंग आपण कुठे करत असतो तर ओपनिंग स्टॉकचं रेकॉर्डिंग आपण आपल्याला जो काही ओपनिंग स्टॉक दिलेला आहे तर त्या ओपनिंग स्टॉकचं रेकॉर्डिंग करताना सगळ्यात पहिल्यांदा हा स्टॉक अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे आणि ओपनिंग स्टॉकमध्ये इथे खाली म्हटलेलं होतं की ऑल स्टॉक्स आर ॲट इनव्हॉइस प्राईस म्हणजेच प्रत्येक सेलिंग प्राईसवरतीच पाठवण्यात आलेला आहे आणि म्हणून ओपनिंग स्टॉकमधलं जे लोडिंग आहे ते आपण ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला टाकणार आहोत. तर आता या ठिकाणी या क्वेश्चनचं सोल्युशन पाहताना सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टॉक अकाउंटच्या डेबिटला याचं रेकॉर्डिंग करणार आहोत. तर क्वेश्चनमध्ये तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याकडे इथे ब्रांच स्टॉक अकाउंट आहे आणि त्याच्या डेबिटला इथे आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 15,000 रुपये ओपनिंग स्टॉक लिहिलेला आहे. आता या ओपनिंग स्टॉकचं जे लोडिंग असणार आहे तर ते लोडिंग कोणत्या अकाउंटला जातं तर ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंटला जातं आणि म्हणून ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहिलं बाय स्टॉक रिझर्व. आता स्टॉक रिझर्व का लिहितो आपण कारण की ते ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉकचं जे लोडिंग असतं तर ते स्टॉक रिझर्व अकाउंटला टाकलं जातं आणि त्यामुळे इथे ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिले ब्रांच स्टॉक रिझर्व अकाउंट 1,500. आता हे 1,500 कसं आलं तर 15,000चे 110 जर तुम्ही केलं तर 15,000 मल्टिप्लाइड बाय 1/10 यू विल गेट दी 1,500 रुपीज. आता इथे बाय स्टॉक रिझर्व म्हटलं आहे आणि आपल्याला स्टॉक रिझर्वचं पण अकाउंट काढायला सांगितलं आहे. त्याच्यामुळे खाली जर तुम्ही पाहिलं तर इथे आपण स्टॉक रिझर्वचं अकाउंट काढलेलं आहे. त्याच्या डेबिटला मी आकडा लिहिला टू ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंट 1,500 आणि ब्रॅकेटमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे पहा ओपनिंग लोडिंग इन ओपनिंग स्टॉक. आता आपण दुसरी ॲडजस्टमेंट पाहणार आहोत ती म्हणजे स्टॉक ऑन 31st of March 2020 13,900.
आता क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे 13,900. मग क्लोजिंग स्टॉक हा ब्रांच स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही पाहायचा इथे. तर इथे तुम्ही सगळ्यात शेवटी पहा की बाय बॅलन्स कॅरी डाऊन 13,900 रुपये लिहिलेला आहे जो क्लोजिंग स्टॉक आहे. आता या क्लोजिंग स्टॉकचं लोडिंग हे ॲडजस्टमेंट अकाउंटच्या कुठं असेल, डेबिटला असेल. आणि म्हणून ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला तुम्ही जर इथे पाहिलं तर तुम्हाला दिसेल की टू स्टॉक रिझर्व इथे तुम्हाला जर पाहता येत असेल तर तुम्ही पाहू शकता टू स्टॉक रिझर्व या ठिकाणी दिले लोडिंग इन क्लोजिंग स्टॉक आणि ते 110 13,900चे 110 म्हणजे 1,390 रुपये. आता इथे टू स्टॉक रिझर्व आहे आणि म्हणून स्टॉक रिझर्व अकाउंटची जी क्रेडिट साईड असणार आहे तर स्टॉक रिझर्व अकाउंटच्या क्रेडिटला जर तुम्ही बघितलं तर बाय ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंट लोडिंग इन क्लोजिंग स्टॉक 1,390 रुपये आपण लिहिलेले आहेत. यानंतर आता आपण पुढचा आयटम पाहणार आहोत तो म्हणजे ओपनिंग स्टॉक ऑफ डेटर्स 2,62,000 रुपये, सॉरी 26,200 रुपये. तर आपण ब्रांचचं डेटस अकाउंट ओपन केलं, तुम्ही इथे पाहू शकता डेटस अकाउंटला 26,600 हा डेटचा ओपनिंग बॅलन्स आहे, त्याच्यामुळे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जो डेटचा बॅलन्स आहे तो आहे 26,200. या ठिकाणी इथे डेटस अकाउंटच्या डेबिटला इथे बाय मिस्टेकन 26,600 झालेलं आहे, तर इथे आपल्याला 26,200 हा आकडा वाचायचा आहे. तर हा जो ओपनिंग स्टॉक आहे आपला, तर हा ओपनिंग स्टॉक ऑफ डेटस किती येतं, 26,200 रुपये आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला पुढचा जो आहे तो डेटसचा क्लोजिंग स्टॉक आहे 33,100 रुपये. मग डेटसचा जो काही क्लोजिंग स्टॉक आहे तर तो आपण डेटसच्या क्रेडिटला मांडणार आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. तर तुम्ही इथे पाहू शकता डेटस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 33,100 रुपये. नेक्स्ट आहे पॉईंट तो म्हणजेच गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस. आता जी ब्रांच आहे पोरबंदर, ह्या ब्रांचला टेक्समो म्हणजे बेंगलोरच्या हेड ऑफिसमधून माल मिळाला. मग माल मिळाल्यानंतर आपण काय करतो तर ब्रांच अकाउंटच्या डेबिटला लिहितो. मग इथे ब्रांच स्टॉक अकाउंट तुम्ही पाहू शकता, याच्या डेबिटला टू गुड्स सेंट टू ब्रांच गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस 80,800. आता याच्यामध्ये पण लोडिंग असणार आहे, म्हणजे हे 80,800चं जे लोडिंग 110 आहे म्हणजेच 8,080 रुपये हे आपला ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला टाकावं लागतील. म्हणून याचा जो दुसरा इफेक्ट आहे तो ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स सेंट टू ब्रांच लोडिंग इन गुड्स सप्लाईड टू ब्रांच 8,080 रुपये, जे 80,800 गुणिले 110 केलेलं आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस, म्हणजेच आलेल्या मालापैकी काही माल आपण माघारी पाठवला. मग माघारी पाठवल्यानंतर स्टॉक अकाउंटला क्रेडिट जाणार आहे, म्हणून स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स सेंट टू ब्रांच गुड्स रिटर्न बाय ब्रांच ₹700. या 700मधलं पण लोडिंग आपल्याला ब्रांच ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टाकायचं आहे आणि त्यामुळे आपण ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टू गुड्स सेंट टू ब्रांच 700 गुणिले 110 बरोबर 70 रुपये कंसामध्ये आपण लिहितो लोडिंग इन गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजेच कॅश सेल्स 31,400. आता रोखीने विक्री केल्यानंतर आपला माल कमी होतो आणि आपल्याला पैसे येतात, त्याच्यामुळं कॅश ब्रांच स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला आपण इथे बाय कॅश ऑर बँक कॅश सेल्स 31,400 रुपये मांडलेला आहे. तसेच आता याच्या पुढची जी एंट्री आहे ती म्हणजे क्रेडिट सेल्सची आहे, ती किती आहे 60,000. क्रेडिट सेल्स म्हणजे आपण माल कोणाला विकतो तर डेटर्सला विकतो. मग एंट्री काय होते, हु इज द रिसिव्हर, डेटर्स, म्हणून डेटर्स अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट. मग डेटर्स अकाउंटच्या डेबिटला इथे बघा तुम्ही पाहिलं असेल तर इथे टू ब्रांच स्टॉक अकाउंट 60,000 आणि याचा दुसरा इफेक्ट हा स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला होतो तो बाय डेटर्स अकाउंट क्रेडिट सेल्स 60,000 रुपये. इथे तुम्ही दोन्ही इफेक्ट पाहू शकता. आता नेक्स्ट आयटम जो आहे तो आहे अलाउन्सेस टू कस्टमर्स. आता अलाउन्सेस टू कस्टमर म्हणजे आपला जो डेटर्स आहे त्याचा बॅलन्स हा कमी होणार आहे, म्हणून डेटर्सच्या क्रेडिटला बाय ब्रांच एक्सपेन्सेस अलाउन्सेस टू कस्टमर 580 रुपये या ठिकाणी आपण मेन्शन केलेलं आहे. पुढे आहे तो म्हणजे रिटर्न फ्रॉम कस्टमर्स 200, म्हणजेच आपण जो उधारीवरती माल विकला होता तो माल आपला माघारी आला. आल्यानंतर आपण काय एंट्री करतो, ब्रांच स्टॉक अकाउंट डेबिट. कुणाकडून आला तर डेटर्सकडून, आणि म्हणून ब्रांच स्टॉक अकाउंटच्या डेबिटला तुम्ही इथे पाहू शकता तो ब्रांच डेटर्स अकाउंट रिटर्न बाय कस्टमर्स 200. आणि आता दुसरा इफेक्ट तुम्हाला ब्रांच डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला पाहायला मिळेल बाय ब्रांच स्टॉक अकाउंट रिटर्न बाय कस्टमर ₹200. या ठिकाणी इथे मेन्शन केलं आहे 200 रुपये. नेक्स्ट आहे ते म्हणजे डिस्काउंट अलाउड टू कस्टमर्स 2,400 रुपये. म्हणजेच इथे जर तुम्ही पाहिलं तर ब्रांच डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट अलाउड टू कस्टमर 2,400 रुपये आपण इथे मेन्शन केलेले आहेत, जे ब्रांच एक्सपेन्सेस आहेत. याच्यानंतर आहे ते म्हणजे बॅड डेट्स 600 रुपये. म्हणजेच आपले उधारीवरती जे लोकांकडून पैसे येणे होते तर त्यातले 600 रुपये पूर्णपणे बुडाले, म्हणून बॅड डेट्स हे देखील आपण ब्रांच डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलेले आहेत. म्हणजे 600 रुपये प्लस 2400 रुपये प्लस 580 रुपये असे म्हणून 3,580 हा टोटल ब्रांचचा एक्सपेन्सेस आहे. त्याच्यामुळे हे एक्सपेन्सेसची एंट्री आपण ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंटला करणार आहोत त्या ठिकाणी. मग जर तुम्ही इथे पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला इथे दिसत असेल की आपल्याकडे
ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट आहे, त्या ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंटचे आपण इथे डेबिटला टू डेटर्स अकाउंट लिहिलेत बघा 3580, ज्याच्यामध्ये अलाउन्सेस टू कस्टमर 580 आहे, बॅड डेट 600 रुपये आणि अलाउन्सेस अलाउड टू कस्टमर्स ₹2400 असं देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे रेंट आहे 1800 रुपये, सॅलरीज आहेत 6000 रुपये आणि जनरल चार्जेस आहेत 1300 रुपये. तर हे तीनही खर्च आहेत, त्याच्यामुळे हे तीनही डायरेक्टली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण लिहितो इथे. त्यामुळे मी इथे लिहिणार आहे बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथे एक्सपेन्स अकाउंट आहे आपल्याकडे, एक्सपेन्स अकाउंटच्या डेबिटला टू बँक और कॅश अकाउंट, रेंट 1800 रुपये, सॅलरीज 6000 रुपये आणि जनरल चार्जेस 1300 रुपये, म्हणजे टोटल आपलं किती खर्च आहे 9100 रुपये. आता पुढची जी ॲडजस्टमेंट आहे ती पुढची ॲडजस्टमेंट आहे रेंट ड्यू बट नॉट पेड फॉर 2019-20 रुपीज 100, म्हणजेच आपलं ह्या वर्षाचं रेंट द्यायचं राहिलेलं आहे 100 रुपये, म्हणजे ते आपण पेड केलेलं नाही, आपण पेड आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यामुळे हे आउटस्टँडिंग आहे, म्हणजे याच वर्षाचं देणं आहे. त्याच्यामुळे ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला आपण टू रेंट ड्यू बट नॉट पेड फॉर 2019-20 100, म्हणजेच आउटस्टँडिंग आहे ते या वर्षातले 100 रुपये, म्हणून तो खर्च आहे आपला आणि तो खर्च या वर्षाचा याच वर्षामध्ये आपल्याला दाखवावा लागणार आहे, म्हणून तो खर्च आपण इथे दाखवलेला आहे. नेक्स्ट जी ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे मिसलिनियस इन्कम. या वर्षी आपल्याला काही इन्कम मिळालेला आहे आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला डायरेक्टली या ठिकाणी बाय मिसलिनियस इन्कम 500 रुपये ॲड करायचे आहेत. चुकून या ठिकाणी इथे 600 रुपये झाला असेल तर इथे 660 रुपये आहे मिसलिनियस इन्कम, तर तुम्ही सर्वांनी हे करेक्शन करून घ्या. मिसलिनियस इन्कम इज 660 रुपीज, 660 रुपये हा मिसलिनियस इन्कमचा आकडा आहे. आणि मग पुढं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की सगळा माल हा आपण कसा पाठवलेला आहे, इन्व्हॉइस प्राईजवरती पाठवलेला आहे. मग आता आपल्याला एक एक अकाउंट क्लोज करावं लागतील. मग अकाउंट क्लोज करत असताना सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही पाहिलं तर आपलं जे ब्रांचचं डेटस अकाउंट होतं, या डेटस अकाउंटमध्ये आपल्याला ओपनिंग बॅलन्स आहे, क्लोजिंग बॅलन्स आहे, त्याच्यानंतर क्रेडिट सेल्स आहे. आणि जर तुम्ही इथे पाहिलं तर क्रेडिट साईडला आपण जेव्हा हे अकाउंट क्लोज करणार आहोत तेव्हा ब्रांच डेटस अकाउंट क्लोज केल्यानंतर या ठिकाणी आपण उधारीवरती तर माल विकला, परंतु उधारीवरती माल विकल्यानंतर त्या मालाचे पैसे आपल्याला आलेले नाही आहेत, म्हणून आपण डेबिटला जर तुम्ही पाहिलं तर 86,200 रुपये या ठिकाणी डेटसचा ओपनिंग बॅलन्स हा 26,200 आहे. तर 86,200 रुपये ही डेबिटची टोटल आहे. त्याच्यामध्ये 3,580 एक्सपेन्सेस, 200 रुपये रिटर्न फ्रॉम कस्टमर्स आणि 33,100 रुपये हा आपला क्लोजिंग स्टॉक आहे. मग इथे जे तुम्हाला या ठिकाणी जे दिसतं आहे ते म्हणजे बॅलन्सिंग फिगर आहे आपली कॅश, म्हणजेच काय की कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर्स, आणि हा बॅलन्सिंग फिगरचा आकडा आला 49,320 रुपये, म्हणजेच हे कॅश कलेक्टेड फ्रॉम काय डेटर्स आहे. म्हणजे डेटर्स अकाउंट क्लोज करून आपल्याला कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर्सचा फिगर मिळालेला आहे. आता आपण या ठिकाणी आपलं स्टॉक अकाउंट क्लोज करून पाहूया. स्टॉक अकाउंट क्लोज करताना जर तुम्ही स्टॉक अकाउंटमध्ये पाहिलं तर स्टॉकमध्ये तुम्हाला असं दिसेल की क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे, 31,400 अधिक 60,000 अधिक 13,900 प्लस 700, तर या ठिकाणी 1,06,000 रुपये ही क्रेडिटची टोटल आहे. क्रेडिटच्या टोटलमधून जर तुम्ही डेबिटची टोटल मायनस केली म्हणजे 15,000, 80,800, 2,000 हे जर तुम्ही वजा केले तर तुम्हाला बॅलन्सिंग फिगर मिळेल 10,000. आता ह्या 10,000मध्ये हा एक्स्ट्रा सरप्लस ऑफ स्टॉक आहे. मग सरप्लस ऑफ स्टॉक जरी असला तर याच्यातलं काही स्टॉक हा कॉस्ट आहे, काही आपलं प्रॉफिट आहे, म्हणजे आपला कॉस्ट ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकावं लागेल आणि जे प्रॉफिट आहे तो आपला ॲडजस्टमेंट अकाउंटला टाकावा लागेल. मग जो 10,000 आहे त्याच्या 1/10 हा आपला काही लोडिंग प्रपोर्शन आहे, म्हणून तो कुठं टाकला आपण ब्रांच ॲडजस्टमेंटला. मग तुम्ही इथे पाहू शकता ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला आपण बाय टाकलं असेल ब्रांच स्टॉक अकाउंट कंसामध्ये लिहिले सरप्लस इन स्टॉक ₹1,000, आणि हा जो 9,000 रुपयाचा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो पोर्शन आपल्याला टाकायचा आहे सरप्लसचा तो कॉस्ट प्रपोर्शन आहे. त्याच्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जर तुम्ही पाहिलं तर इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ब्रांच स्टॉक अकाउंट कंसामध्ये सरप्लस इन स्टॉक किती आहे 9,000, म्हणजे 9,000चा स्टॉक आपल्याकडे जास्त आहे, म्हणजेच तो आपण फायद्यात आहोत, आपला तो प्रॉफिटच आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहिला गेला आहे. मग आता या ठिकाणी तुमचं ब्रांच स्टॉक अकाउंट देखील क्लोज झालेलं आहे. आता जर एक्सपेन्सेसचा जर तुम्ही विचार केला तर एक्सपेन्स अकाउंटच्या डेबिटला 3,580 रुपये हा डेटाचा खर्च होता, 9,100 रुपये हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च होता, तर 100 रुपयाची रेंट तुम्हाला द्यायची बाकी आहे. म्हणजेच टोटल जर तुम्ही केली तर 12,700 रुपये हा आपला खर्च झाला आहे. तर हा 12,780 रुपये आपल्याला सगळ्याचा सगळा खर्च हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करावा लागेल. त्यामुळे आपण या ठिकाणी क्रेडिटची आणि डेबिटची दोन्ही टोटल 12,780 घेतली आणि जो बॅलन्सिंग फिगरचा आकडा आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. आता जर तुम्ही इथे ब्रांच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटकडे आला तर ब्रांच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तुम्हाला असं दिसेल की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ब्रांच एक्सपेन्सेस टोटल एक्सपेन्सेस हे 12,780 रुपये तुम्हाला इथे दिसून येतील. आता आपल्याला काय करायचं आहे की
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करण्याआधी आपल्याला ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करायचं आहे. मग ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर क्रेडिटला 1500 रुपये, 8080 आणि 1000 असे मिळून 10,580 रुपये हे आपल्याकडे या ठिकाणी क्रेडिटची टोटल आहे. त्याच्यामधून तुम्ही डेबिटची टोटल 70 आणि 1390 रुपये वजा केले तर आपल्याला जो काही डिफरन्स येणार आहे, बॅलन्सिंग फिगर जी या ठिकाणी येते ती बॅलन्सिंग फिगर आहे ती म्हणजे काय तर ग्रॉस प्रॉफिट आहे. आणि तो ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी जर तुम्ही मायनस करून पाहिलं तर तुम्हाला येणार आहे तो 9120 रुपये. आणि हा जो प्रॉफिट आहे या प्रॉफिटला आपण काय म्हणतो तर ग्रॉस प्रॉफिट, जो ब्रांचच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. आणि म्हणून इथे ब्रांचचं जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याच्या क्रेडिटला आपण बाय ग्रॉस प्रॉफिट 9120 रुपये ट्रान्सफर केलेत. आणि तुम्ही जर ब्रांचचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून पाहिलं तर 9 अधिक 9 18,000 हे 120 आणि 660 असे म्हणून 18,780 रुपये ही क्रेडिटची टोटल आहे. तर यातून डेबिटला 12,780 रुपये खर्च होता आपला. तर आपला जो बॅलन्सिंग फिगरचा आकडा इथे येतोय तर तो बॅलन्सिंग फिगर म्हणजेच नेट प्रॉफिटचा जो आकडा आहे तो आपला या ठिकाणी किती आहे, 6,000 रुपये हा आपला नेट प्रॉफिट आहे की जो जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो. आणखीन एक अकाउंट आपल्याकडे आपण ओपन केलं होतं ते म्हणजे स्टॉक रिझर्व्ह अकाउंट. आता या स्टॉक रिझर्व्ह अकाउंटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर याचा ओपनिंग स्टॉकचं लोडिंग याच्यामध्ये होतं आणि क्लोजिंग स्टॉकचं लोडिंग होतं. आणि तसंच ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोजिंग स्टॉकला देखील होतं आणि याचा बॅलन्स पण दिलेला होता आपल्याला. तर मग तुम्ही हे जे स्टॉक रिझर्व्ह अकाउंट आहे हे स्टॉक रिझर्व्ह अकाउंट तुम्ही जर पाहिलं तर या स्टॉक रिझर्व्ह अकाउंटचा बॅलन्स ऑलरेडी 1500 रुपये ओपनिंग स्टॉकचा होता. त्याच्यामुळे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आपण 1500 रुपये जो ओपनिंग स्टॉकचं लोडिंग आहे ते 1500 रुपये ॲज इट इज इथे मेन्शन केलेलं आहे. मग 1500 + 1390 2890 याच्यातून तुमचं जर लोडिंग 1500 ओपनिंग स्टॉकचं तुम्ही वजा केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की बॅलन्सिंग फिगर ही देखील 1390च आहे. म्हणजेच हे अकाउंट या ठिकाणी इथे क्लोज होतं आहे. कारण की क्लोजिंग स्टॉकचं जे लोडिंगचा फिगर आहे तो लोडिंगचा फिगर नेक्स्ट इयरला काय असणार आहे, ओपनिंग स्टॉकचा त्याचा बाय बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असणार आहे त्या ठिकाणी. म्हणून तो बॅलन्स त्या ठिकाणी ओपनिंगला जाणार. आणि गुड्स सेंटेड टू ब्रांच अकाउंटमध्ये या ब्रांचला किती माल हेड ऑफिसने पाठवला आणि त्यांच्याकडे किती शिल्लक राहिला किंवा त्यांनी किती खरेदी केला याचं तुम्हाला रेकॉर्डिंग या अकाउंटमध्ये पाहायला मिळेल. तर आपल्याला गुड्स सेंटेड टू ब्रांच अकाउंटमध्ये तुम्ही पाहिलं तर हेड ऑफिसने ब्रांचला 80,800 रुपयाचा माल पाठवला होता. त्याच्यानंतर त्याचं जे लोडिंग आहे ते 70 रुपये या ठिकाणी लोडिंग पण याच्यामध्ये मेन्शन केलं आहे. तसंच ब्रांचने हेड ऑफिसला 700 रुपयाचा माल परत पाठवला होता. आणि ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याचं लोडिंग जे होतं ते 80,800चं लोडिंग किती 8,070 रुपये याच्यामध्ये लोडिंग आहे. आणि मग जर हे अकाउंट तुम्ही क्लोज केलं तर या अकाउंटचा जो बॅलन्सिंग फिगरचा आकडा आहे तो आहे 72,090. म्हणजेच आपल्याला 72,090 रुपयाचा माल खरेदी करावा लागला जो आपल्याकडे नव्हता. म्हणजेच जेव्हा हेड ऑफिसनं ब्रांचला माल पाठवला तेव्हा तो ब्रांचला माल पाठवत असताना त्यांच्याकडे माल शिल्लक नव्हता म्हणून त्यांनी तो माल परचेस केला आणि मग तो माल आपल्याकडे पाठवला. तर हा होता आजचा आपला ब्रांच स्टॉक अकाउंटचा प्रॉब्लेम आणि हे त्याचं सोल्युशन होतं. जर तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये काही शंका असेल किंवा तुम्हाला कुठेही अडचण वाटली तर तुम्ही कृपया मला फोन करा, व्हॉट्सअप करा किंवा आपल्या गुगल क्लासरूमवरती तुम्ही या प्रश्नाच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. तुमचे प्रश्न त्या ठिकाणी विचारा. तुमचा प्रश्न 100% मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांनी मी दिलेले जितके प्रॉब्लेम्स वर्गामध्ये घेतले असतील किंवा आपण ऑनलाईन मोडच्या माध्यमातून जे क्वेश्चन्स घेत आहोत हे सर्व क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. क्वेश्चन्समध्ये ऑनलाईन क्वेश्चन्स जेव्हा मी घेतो आहे तेव्हा त्याच्यामध्ये काही करेक्शन्स मी तुम्हाला सांगितले असतील तर ते करेक्शन तुम्ही त्याच्यामध्ये करून घ्या. आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवणं अपेक्षित आहे आणि याची तुम्ही प्रॅक्टिस देखील करणं अपेक्षित आहे. तरच आपण हे जे ऑनलाईन एज्युकेशन घेतो तर याचा फायदा होईल, अन्यथा तुम्हाला याचा फायदा होणारच नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा आपला न्यूमेरिकल क्वेश्चन ऑन ब्रांच अकाउंटिंग. जर याच्यामध्ये तुम्हाला काही सजेशन्स असतील, सूचना सांगायच्या असतील तर मी तुमच्या सूचनांचं स्वागत करेन. आणि जर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपलं जो यूट्यूब चॅनल मी बनवलेलं आहे ते यूट्यूब चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब या बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तसंच या चॅनलमध्ये जे व्हिडिओज आपल्या ॲडव्हान्स अकाउंटशी संबंधित आहे या सर्व व्हिडिओजला तुम्ही लाईक करा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जमलं तर कमेंट करा. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर इतरही तुमचे जे मित्र जे शिक्षणापासून अजूनही वंचित आहे तर या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शांतपणे बघितल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.